डोंगरची काळी मैना म्हणून प्रसिद्ध असलेली करवंद शाहूवाडी तालुक्यातून कर्नाटक राज्यात विक्रीसाठी पाठवली जात आहेत। यावर्षी करवंदाचा हंगाम 15 दिवस पुढे गेलाय। वळीव पावसाअभावी करवंदाचा हंगाम लांबला आहे, त्याचा फायदा विक्रेत्यांना होतोय। शाहूवाडी हा डोंगराळ तालुका आहे। तालुक्यात जंगल आणि मुलकीपड जमीन मोठी आहे। याच भागात डोंगरची काळी मैना आढळते। औषधी वनस्पतीबरोबर आंबा, फणस, आळू, जांभूळ, नेरली, काजू, आंबा इथं मुबलक पिकतो। तसंच जांभूळ आणि करवंदही मोठ्या प्रमाणात आढळतात। उन्हाळ्याच्या दिवसात कोकणात जाणारे पर्यटकांना हा रानमेवा भुरळ घालतो। काळ्या मैनेचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांच्या गाड्या रस्त्याकडेला थांबतात। उन्हाळ्याच्या दिवसात हाच रानमेवा अनेकांच्या जगण्याचा आधार ठरलाय। जंगलाच्या शेजारी राहणारे धनगर बांधव आणि महिला दिवसभर करवंद, जांभूळ गोळा करून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवतात, तर काही महिला खेडोपाडी फिरून विक्री करतात। सध्या शाहूवाडी तालुक्यातून जमा झालेली करवंद एकत्र करून ती व्यापाऱ्यामार्फत कर्नाटक राज्यात विक्रीसाठी पाठवली जात आहेत। करवंदाच्या एका पाटीला 350 रुपये दर मिळतोय। वळीव पाऊस पडला नसल्यामुळे करवंदांचा सीझन 15 दिवस पुढे गेलाय। वातावरणातील बदलाचा परिणाम फळांवर झालाय। यावर्षी रायवळ, आंबा, काजू यांचं उत्पादन घटलं आहे।